अध्याय 19 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय 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 आनंद कंदा, जय 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 अभेदा. माझे नमन तुझ्या पदा, असो सर्वदा अनन्य भावे. हे राघवा रघुपती, पावा आता शीघ्रगती. माझा अंत पाहाशी किती, हे काही कळेना. खऱ्या थोराशी कठोरता, नाही शोभतानंता. याचा विचार काही चित्ता, करा आपुल्या एकाडी. मी दीनमाने मारितो हाका, मला दगा देऊ नका. हे जगदीशा जगन्नायका, पावा दास गणूस. महाराज असता शेगावात विप्र एक काशीनाथ. जो खंडेरावाचा होय सुत, गर्दे उपनाव जयाचे. तो आला दर्शना, समर्थाच्या वंदिले चरणा. मूर्ती पाहून त्याच्या मना आनंद झाला अतिशय. म्हणे माझ्या सन्माननीय वडिलांनी जी जीवनमुक्ताची लक्षणे लिहिली अनुभवाने, त्याची प्रत्यक्ष मूर्ती ही. माझे भाग्य धन्य धन्य म्हणून हे पाहण्या चरण आलो खामगावाहून. त्याचे सार्थक झाले की. तो समर्थांनी लीला केली, कोपरखिळी मारिली काशीनाथाच्या पाठीस बली. आपल्या परमकृपेने जा तू जा हेतपुरला, वाट पाहे तारवाला. या भाषेने घोटाळला काशीनाथ मानसी. म्हणे कामना माझी ए ठाई, मी ना आलो मागण्या काही. तारवाला शिपाई वाट पाहतो, हे काय काय हे त्याचे गुडकळे ना. पुसण्यात छाती होईना, निमूटपणे वंदून चरणा गेला निघून खामगावी. तो तारवाला शिपाई उभा दारात होता पाही. तार घेतली घाई घाई, कशाची ती बघण्यास. तारेत हा मजकूर, तुमचा केला तक्रूर. मनसुपीच्या हुद्द्यावर मोर्शी तालुक्या कारणे. ते पाहता आनंदाला कोपरखिळीचा अर्थ कळला त्या काशीनाथ पंथाला. पहा संताचे ज्ञान कैसे. असो एकदा नागपुरी समर्थाची गेली स्वारी, गोपाळ बुट्टीच्या घरी त्याच्या अति आग्रहाने. ही भोसल्याची राजधानी पूर्वकाळी होती जाणे. त्या शहराची आज तिने दैन्या झाली विभूत हो. स्वातंत्र्यरूपी प्राण गेला खरा, धनी याचक ठरला. परक्याचा बोलबाला झाला जया शहरात. गज घोडे पालख्या अपर, नाहीशा झाल्या साचार. रस्त्याने फिरे मोटार, अति जोराने विभूत हो. असो हा महिमा काळाचा, नाही दोष कवनाचा. वाडा गोपाळ बुट्टीचा होता सीताबर्डीवर. त्या भव्य सदनात नेऊन ठेविले सद्गुरुनाथ. जैसा वाघ किल्ल्यात कोंडून या टाकावा. बुटीचा ऐसा विचार, या सीताबर्डीवर महाराज ठेवावे निरंतर. जाऊन द्यावे शेगावा. अक्रूराने कृष्णाला जैसा मथुरे माझी नेला, तोच प्रकार येथे झाला. काय वर्णन करावे. शेगाव पडले भणभणीत, अवघे लोक दुःखित. विनविती हरी पाटलाप्रत, महाराज येथे आणा हो. कुडी वाजून गेली, कुडीमधून गेला प्राण, कोण पुसते तिचे लागून. तैसे समर्थ वाचून शेगाव हे प्रेत पहा. तुम्ही गावचे जमीदार, करा याचा विचार. बुटी मोठा सावकार, तेथे नामूचा लाग लागे. टक्कर हत्ती हत्तीची होणे आहे योग्य साची. येथे आम्हा समकुल्याची नाही मुळी किंमत. जंबू माळीसी लढायला मारुती हाच योग्य ठरला. जिंकावया कर्णाला झाली योजना अर्जुनाची. तुम्ही नागपुराप्रती जावे, समर्थासी घेऊन यावे. आम्हा अवघ्यास सुखवावे, हीच आहे विनंती. इकडे बुट्टीच्या घरात आजुर्दे राहिले संत, जेवी हस्तिनापुरात कृष्ण नाही आनंदला. महाराज म्हणते बुट्टीशी, जाऊ दे मज शेगावासी. या आपल्या भव्य सदनासी ठेवून आम्हा घेऊ नको. ते बुट्टी मुळीच मानिना, समर्थात जाऊ देईना. अना गोदीचा राम राणा, बुटी वाटेस निसंशय. बुटी भाविक होता जरी, अहंता नव्हती गेली खरी. श्रीमंतीचा गर्व भारी, त्याच्या ठाई वसत असे. रोज ब्राह्मण भोजन, समर्था पुढे सदा भजन. परी शेगावची येत जन, बंदी त्या तो करीत असे. जाऊन देई दर्शना शेगावचे लोकांना, बिगर परवानगी. श्रीमंत सदना जाता नये पवनासी. शेगावचे लोक भले जरी आणावया गेले, परीनं काही उपाय चाले. गेले तसेच आले परत. इकडे भक्त पाटील हरी काही मंडळी बरोबरी घेऊन निघाला नागपुरी समर्थासी आणावया. बसला अग्निरथात. त्याच वेळी बदले संत, त्या गोपाळ बुट्टी व्रत येणे रीती ती ऐका. अरे गोपाळा, पाटील हरी निघाला यावया नागपुरी. तो येण्याच्या आत परी मला येथून जाऊ दे. तो येथे आल्यावर शांतता नाही राहणार. तो पडला जमीदार, याचा विचार करावा. तुझ्या धनाच्या जोरावरी उड्या या जान निर्धारी. तो मनगटाच्या बळावरी नेईल मचला येथून. हरिपाटील तेथे आला, शिपायांनी अटकाव केला. परीतून त्याने मानीला प्रवेश केला सदनात. गोपाळ बुट्टीच्या घरी पंगत होती थोर खरी. पाटील आल्याच्या अवसरी आले ब्राह्मण भोजना. ताटे चांदीचे अवघ्यास, शिसमची पाट बसण्यास. होत्या पातळ पदार्थास, वाट्याजवळ चांदीच्या नानाविध पक्वाने होती भोजनाकारणे. मध्यभाग आसन त्याने मांडलेले समर्थ बसण्यास. ऐशी बुट्टीची श्रीमंती, तिचे वर्णन करू किती. ज्याला कुबेर बोलती लोक नागपूर प्रांतीचा. असो हरी पाटील सदनात आले समर्थाने प्रत. तो महाराज निघाले धावत, द्वारी त्यास भेटावया. वासरा गाय पाहून जैसे धावून, तैसे स्वामी गजानन पाटलासाठी धावले.
चाल हरी शेगावसी, येथे मुळी न राहणे वसी, तू आलास न्यावयासी, हे फार बरे झाले. समर्थ जाऊ लागले, ते गोपाळाने पाहिले, अनन्य भावे चरण धरले समर्थाचे येऊन. विक्षेप माझा गुरुराया, नका करू या समया, 2 घास घेऊन या, इच्छित असताना मग जावे. तेसेच बुट्टी पाटला असे बोलू लागले की नाही, तुम्ही घेऊन प्रसादासे जावे हेच मागणे. इथे न राहती महाराज, हे समजून आले आज, पंक्तीत माझी राखा लाज, तुम्हीच पाटील एधवा. आताच समर्थ गेले जरी, लोक उपाशी उठतील तरी, आणि अवघ्या नागपुरी टीका माझी होईल पहा. भोजनी होईपर्यंत महाराज राहिले तेथ. शेगावची समस्त मंडळी पंक्तीस जेवली. भोजनोत्तर तयारी निघण्याची ती झाली खरी. दर्शनाची भीड फारी झाली बुट्टीच्या वाड्यात. कुटुंब गोपाळ बुट्टीची जानकाबाई नावाची परम भाविक होते. साची गृहलक्ष्मीच होती जी. तिने केली विनवणी महाराजांची चरणी, माझा हेतू म्हणीच्या मनी, बसू पाहतो गुरुराया. रे महाराज बोलले, तुझ्या मनामी जाणितले, ऐसे म्हणून लाविली कुंकू तिच्या कपाळाचं. आणखी एक पुत्र तुला परम सद्गुणी होईल भला, अंती जाशील वैकुंठाला सौभाग्यासह बाळे तू. ऐसा आशीर्वाद देऊन निगते झाले दयाघन. त्या सीतावर्डी होऊन आले रघुजीच्या घरी. हा भोसला राजा रघुजी, उदार मनाचा भक्त गाजे, ज्याने ठेविला रामराजे आपुल्या शुद्ध वर्तने. त्याचे लौकिकी राज्य गेले जे अशाश्वत होते, फले शाश्वत स्वरूपाचे आले सद्गुरु भक्तीने राज्य घरा. उत्तम प्रकारचा आदर केला राजाने साचार, त्याचा घेऊन पाहुणचार राम टेकासे गेले पुढे. तेथे रामाचे दर्शन घेऊन आले परतून, शेगावाच्या मठात जाणं हरिपाटला समवेत. धार कल्याणचे रंगणात जे थोर साधू मोगलाईत होते, ते भेटण्याप्रत समर्थ आले शेगावी. अध्यात्माची बोलणी सांकेतिक केली दोघांनी, त्याचा भावार्थ जाणण्या कोणी तेथे नव्हता. समर्थ श्री वासुदेवानंद सरस्वती, कर्ममार्गी ज्यांची प्रीती, कृष्ण तटाखा ज्यांची महती, मानगावी जन्म ज्यांचा, ते येण्याच्या अगोदर बाळाभाऊस साचार. बोलते झाले गुरुवर स्वामी गजानन सिद्धियोगी, अरे बाळा उदाईक, माझा बंधू येतो एक मज लागे भेटण्या देख, त्याचा आदर करावा. तो आहे कर्मठ भारी, म्हणून उद्या पंथा तरी चिंध्या न पडू द्या निर्धारी. अंगण स्वच्छ ठेवा रे, चिंधी कोठे पडेल जरी, तो कोपेल निर्धारी. जमदग्रीची आहे दुसरी प्रतिमा त्या स्वामीची, तो कराडा ब्राह्मण सुचिरभूत ज्ञानसंपन्न, हे त्यांचे कर्मठपण कवचापरी समजावे. ऐसे बाळास आदले दिवशी सांगत झाले पुण्यराशी, तो एक प्रहर दिवसासी स्वामी पातले ते ठाया. एकमेकासी पाहता दोघे हसले तत्वता, हर्ष उभयंताच्या चित्ता झाला होता निवार. एक कर्माचा सागर, एक योग योगेश्वर, एक मोगरा सुंदर, एक तरु गुलाबाचा, एक गंगा भागीरथी, एक गोदा निश्चिती, एक साक्षात पशुपती, एक शशिशाई नारायण. स्वामी जेव्हा मठात आले तेव्हा गजानन होते बैसले, आपल्या पलंगावर भले चिटक्या कराने वाजवित. स्वामी येत चिटकी थांबली, दृष्टांदृष्ट दोघा झाली, तरी स्वामींनी विचारिली आज्ञा परत जावया. फार बरे म्हणून गजानने तुकविली मान, स्वामी गेले निघून. बाळास कौतुक वाटले, बाळा म्हणे गुरुराया, हे दृश्य पाहून या संशय उपजला चित्ता ठाया, त्याची निवृत्ती करा हो. त्यांचा मार्ग अगदी भिन्न तुमच्या या मार्गाहून, ऐसे साच असून तुमचा बंधू कसा तो, ऐसा प्रश्न ऐकेला. समर्थ देते उत्तर त्याला, भरवा प्रश्न बाळा केला तो हा आज आम्हा ते. ईश्वराकडे जाण्याचे 3 मार्ग असती साचे, हे 3 मार्ग ज्ञानाचे गावा जाऊन मिळतात. स्वरूपी त्याची भिन्न भिन्न दिसती पाहना कारण, तेने घोटाळावरती मन पाहणारांचे राजसा. सोळे ओवळे संध्या स्नान व्रत उपोषणे अनुष्ठान, या कृत्या लागून अंगे म्हणावी कर्माची. ही अंगे जो आचरी निरालसपणे खरे, तोच समजावा भुवरी ब्रह्मवेता कर्मठ. अधिकोनिन्य येथे होता कर्ममार्ग नाही हाता, म्हणून विशेष तत्परता ठेविली पाहिजे आचरणी. येथे एवढीच खबरदारी घ्यावी लागती जाण खरी, पराकारणे दुरुत्तरी कदा त्याने तांडू नये. आता भक्ती मार्गाचे एक हे लक्षण साचे, भक्तिपंथाने जाणाराचे मन पाहिजे शुद्ध अति. मलिनता मना ठाई अंशही राहिल्या पाहि, त्याच्या हाता येत नाही भक्ती रहस्य बापारे. दया प्रेम लीनता अंगी पाहिजे तत्वता, श्रवणी पूजनी आस्था पाहिजे त्यांची विशेष. मुखा माझे नामस्मरण करणे हरीस जाऊन, ऐसी अंगे असती जाण या भक्ती मार्गाला. या अंगासह जो भक्ती करे त्यालाच भेटी श्रीहरी. भक्ती मार्गाची येणं सरी, त्याचा विधी सोपा असे, परिती करण्या आचरण. कर्माहून कठीण जाणं, जेवी गगनाची जवळपण नेत्र लागे दिसत असे. आता योगमार्ग तिसरा सांगतो मी एक खरा. या योगमार्गाचा पसारा दोघांपेक्षा जास्त असे, परी हा पसारा निश्चयसी आहे
ज्याचा त्याचेपाशी योगमार्ग साधण्याचे बाहेरचे न काही लागे. जेवढे आहे ब्रह्मांडात तेवढे आहे पिंडात, त्या पिंडातील साहित्य घेऊन योग साधावा. आसने रेचुक कुंभक इडा पिंगलेचे भेद देख, धौती मृदा त्राटक कळले पाहिजे मानवा. कुंडली आणि सुषुम्ना यांचे ज्ञान पाहिजे जाणा. आधी योग करणाऱ्यांना तरीच तो साधेल. या तिन्ही मार्गाचे अंतिम फळ ज्ञान साचे. परिते ज्ञान प्रेमाचे विण असता कामा नये. जे जे कृत्य प्रेमाविन तेथे अवघे आहे शीन. म्हणून प्रेमाचे रक्षण करणे तिन्ही मार्गात. काळा गोरा गुजा थोर कुरूप आणि सुंदर हे शरीराचे प्रकार. त्याची न बाधा आत्म्यात. आत्मा अवघाच एक आहे तेथे न पडे गदा फरक. शरीरभेद व्यवहारिक त्याची कौतुक काही नसे. तीच या तिन्ही मार्गाची स्थिती तंततंत साची. बाह्य स्वरूपी भिन्न त्याची परी मूळ कारण एक असे. मुक्कामास गेल्यावर मार्गाचा न उरे विचार. जो मार्गे चालतो नर महत्व त्यास वाटे. पंथ चालणे आरंभ झाला परी मुक्कामास नाही गेला अशाचाच होतो भला तंटा पथाभिमानाने. या तिन्ही मार्गाचे ते पांथ मुक्कामी पोचल्या होती. संत मग तयाच्या संबंधात द्वैत नसे इतुलेही. वसिष्ठ वामदेव जमद अत्री पाराशर शांडिल्य मुनी हे कर्ममार्गाच्या सेवनी मुक्कामासी पोचले. व्यास नारद कयाधु कुमर मारुती शबरी अक्रूर उद्धव सुदामा पार्थ विदुर हे गेले भक्तिमार्गे. श्री शंकराचार्य गुरुवर मच्छिंद्र गौरक जालंधर जे हे चढले जिना थोर या योगमार्गाचा. जो वसिष्ठा लाभ झाला तोच विदुराच्या पदरी पडला. तोच मच्छिंद्राने भोगीला फळा. माझी फरक नसे तीच प्रथा पुढे चालली. येथे न शंका घ्यावी मुळी. कर्ममार्गाची रक्षिली बूज श्रीपाद वल्लभे. नरसिंह सरस्वती यतीवर तैसेच झाले साचार ठिकाण. ज्यांचे गाणगापूर वाडी औदुंबर ख्यात जगी. नामा सावता ज्ञानेश्वर सेना कान्नू चोखा महार. दामाजी पंत ठाणेदार गेले भक्तिमार्गांनी. शेख मोहम्मद श्रीगोंद्यात आनंदी स्वामी जालन्यात. सुरजी अंजन गावात देवनाथ चाहते योगाचे. तेसेच आहे सांप्रत कर्ममार्गी वासुदेव रथ. मी धरला भक्तिपंथ आनिका बहुता जणांनी. पळूसचे धोंडीबुवा सोनगिरीचा नाना बरवा. जालन्याचे यशवंत रावा भक्तिपंथ साध्य झाला. खाल्ला आम्हा ती विधीही. तेवी शिर्डीचे बाबा साई गुलाबरावाचे ठाई ज्ञानदृष्टी असे रे. पहा चांदूर तालुक्याचा वरखेडे नामे ग्रामाचा. आडकोजी नामे संत साचा गेला याच वाटेने. मुर्रा गावचे संतरत्न झिंगाजी तो होय जाण. तेवी नागपुराचे ताजुद्दीन भक्तिमार्गासे चाहते. या अवघ्या संतांचे आचरण भिन्न प्रकारचे. परी अधिकारी कैवल्याचे ते बैसले होऊनी. मार्ग असो कोणताही मुळी त्याचे मुळी महत्व नाही. जो मुक्कामास जाई त्याचे कौतुक करणे असे. आम्ही ही भावंडे सारी येतो झालो भूमीवरी. कैवल्याच्या मार्गावरी भाविक आणून सोडावया. जे ज्याला आवडेल तिकडे तो जाईल आणि मोक्षरूपी भोगील फल त्या पंथा आचरुनी. आता नको कुसूस काही हे न कोणा सांगे पाही. निवांत बसू दे ये ठाई पिसेपणाच्या वासोडीने. ज्यांची निष्ठा बसेल वा जो माझा असेल त्याचेच कार्य होईल. इतरांची ना जरूर मला. ज्याचे अनुताप झाला ब्रह्मज्ञान सांगणे त्याला. उगीत तरकटी वात्रटाला स्फोटक त्यांचा करू नये. कोणी काही म्हणतो आपण असावे निवांत. तरीच भेटे जगन्नाथ जगद्गुरु अजगदात्मा. ऐसा उपदेश ऐकेला बाळाभाऊच्या नेत्राला. प्रेमाश्रूचा लोटला पूर तो न आवरे त्या. अष्टभाव दाटले शरीरा रोमांच उमटले. वैखरीचे संपले काम तेने सहजची. मौनेच केला नमस्कार. श्री गजानन साधू थोर वराड प्रांताचा उद्धार करावयासी अवतरला. साडूबाई नावाची एक असे कन्व शाखेची. ती होती महाराजांची मनापासून भक्तीनं. तिला महाराज एके दिनी ऐसा परी बदले वाणी. डाळ पीठ घेऊन स्वयंपाक करी अहोरात्र. जे येतील तयांना साडू घाल भोजना. येणेच तू नारायणा प्रिय होशील निसंशय. ती साडूबाई मठात आहे अजूनपर्यंत. जी वैजापूरची असे सत्य माहेर वाडे घोडे जिचे. प्रल्हाद बुवा जोशाला होता कृपेचा योग आला. तो न तया फलद झाला तयाची या दुर्दैवी. खामगावच्या सानिध्यासी जलमगाव परियसी. त्या गावचा रहिवासी तुळशीराम एक असे. पुत्र त्या तुळशीरामाचा आत्माराम नावाचा होता. तैलबुद्धीचा वेदाध्ययनी प्रेम ज्याचे. हा धर्म पीठ वाराणसी. जी भागीरथीच्या तटाकाशी. तेथे गेला अध्ययनासी वेदांग स्मृतीच्या. प्रत्येकी भागीरथीचे स्नान माधुकरीची सेवी अन्न. गुरुगृहाते जाऊन करी अध्ययन श्रुतीचे.
श्रोते विद्यार्थी तरी अध्ययना जाती देशावरी शिकण्याऐवजी बरोबरी करू लागती चैनी माझी गुंतल्या मन मकशाचे अध्ययन बिरुडू आंब्या लागून लागता नाश रसाचा आत्माराम नव्हताच यापरी विवेक संपन्न सदाचारी विद्या अवघी करून पुरी आला निज देशात स्वदेशी येता शेगावासी गेला असे अतिहर्षी हजेरी द्यावयासी श्री गजानन महाराजा तो वेदविद्येचा जाणता गजानन केवळ ज्ञान सविता आत्माराम वेद म्हणता कोठे कोठे चुकत असे त्या चुकीची दुरुस्ती करू लागले सद्गुरुमूर्ती आत्मारामाची संगती वेद म्हणती महाराज एकता त्यांचे वेदाध्ययन तन्मय होती विद्वान न होय सराफा वाचून किंमत त्या हिऱ्याची शेवटी समर्थाचे पाशी आत्माराम राहिला आदरीसी मधू टाकून मक्षिकेशी जाणे कैसे आवडेल प्रत्येक सेवे कारण यावे त्याने जन्माहून चुकविला ना एकही दिन ऐसा एकनिष्ठ भक्त तो समर्थाचे पश्चात हाच होता मठात पूजा अर्चा करण्याप्रत सद्गुरूंच्या समाधीची मोबदला न घेता भरी एकनिष्ठ सेवा केली शेवटी त्यांनीच अर्पिली इष्टिट आपली महाराजा इष्टिट अल्प साचार एक जमीन एक घर येथे न दृष्टी किमतीवर देणे आहे भाग पहा भिल्लिनीने रामाला बोरे देऊन वश केला तसाच प्रकार हाही झाला म्हणून केले वर्णन स्वामी दत्तात्रेय केदार दुसरा नारायण जामकर निवड दुधाचा ज्यांचा आहार तो दुधाहारी बुवा ऐसे श्रोते तिघे जण स्वामीचे भक्त निर्वाण ज्यांनी आपले तनमन समर्थ चरणी अर्पिले मोरगाव भाकरे नावाचा गाव बाळापूर तालुक्याचा येथील मारुती पंत पटवाऱ्याचा वृत्तांत एका थोडासा श्रोते त्या मोरगावात मारुती पंताच्या शेतात पिकाचे रक्षण करण्याप्रत ती माझे नामे माळी होता माळी खळ्या भितरी निजला निशीच्या अवसरी गाढ झोप लागली खरी ते अवसरी तयाला उलटून गेले 2 प्रहर कुंभाराचे 10-20 खरं खळ्यात येऊन दाण्यावर पडले असती पांड्याच्या राखणदार झोपी गेला गर्दभासे आनंद झाला ते खाऊ लागले जोंधळ्याला राशीत तोंड घालून हा पांड्या मारुती पंत महाराजाचा होता भक्त म्हणून सद्गुरुरायाप्रत लीला करणे भाग आले शरात जाऊन मोरगावासी हाक मारली ती माझी अरे जागा हुई त्वरेसी रासेसी गाडवे पडली ना ऐसे मोठ्याने बोलून ती माझीस जागी करून महाराज पावले अंतर्धान खळ्यामधून ते धवा ती माझी उठून पाहता गाडवे दिसली तत्वता म्हणे काय करू आता मालक रागे भरेल की पिकाचे रक्षण करण्यासी त्याने ठेविले आहे मसी विश्वासघाता आज दिवशी झाला त्यांचा माझ्या हाते तो विश्वासाला माझ्यावर मी निजता झालो निसुर रास ही निम्म्यावर खाऊन टाकली गाढवांनी आता समजूत मालकासी कोण्या रीती घालू साची पाहत्या वेळी इमानाची किंमत होती लोकास नातरी हल्लीचे नोकरने निमक हराम शिरजोर नफा तोट्याची तिळभर काळजीनं त्यांना मालकाच्या ती माझी तैसा नव्हता हळहळ लागली त्याच्या चित्ता म्हणे काय जाऊन सांगू आता मी पांड्या कारणे असो काही असो चुकीची माफी मागितली पाहिजे साची उदार बुद्धी मारुतीची आहे तो क्षमाच करील ऐसे मनासे बोलून उदयासे येता नारायण ती माझी गावात येऊन पाय धरी पंतांचे महाराज माझ्या झोपेने बुडविली तुम्हा लागून 10-20 गाढवांनी येऊन रास खाल्ली की ती नुकसान किती झाली ती पाहिली खड्या माझे जाऊन भली म्हणजे मज वाटेल बरे मारुती म्हणाले त्यावर खड्यात यावं या साचारा वेळ ना मला तिळघर मी निघालो शेगावा दर्शन घेऊन सद्गुरूंचे त्या गजानन महाराजांचे उद्या सकाळी धान्याचे काय झाले ते पाहिनं ऐसे बोलून शेगावाला मारुती पंत येता झाला दर्शनासाठी मठात गेला 10-11ची सुमारास महाराज जो होते आसनावरी जोगू पाटील समोरी बाळाभाऊ बद्ध करी बसला जवळ पाटलाच्या मारुती दर्शन घेता गेले हास्यवदन तुझ्यासाठी मज गारानं त्रास झाला रात्रीसी तुम्ही माझे भक्त होता मला राखण्याला होता झोपाळू नोकर ठेविता आणि आपण निजता खुशाल घरी मारुती काल रात्रीला खड्यात ती माझी झोपी गेला गाढवांचा सुळसुळाट झाला ते रास भक्षू लागले म्हणून मी जागे केले जाऊन ती माझीसे भले रास सांभाळण्यास सांगितले आणि आलो निघून ऐसे खून पटदाक्षिणी मारुतीने जोडून पाणी मस्तक ठेवून या चरणी ऐसे वचन बोललेला आम्हा सर्वस्वी आधार आपलाच आहे साचर लेकराचा अवघा भार मातीची या शिरी असेल आमची म्हणून जे काही ते अवघेच आहे आपली आई सत्ता त्यावरी नाही तुझं विन कवनाची खडे आणि सोंधळा अवघाची आहे आपला ती माझे नोकर नावाला व्यवहार दृष्टी आहे की ब्रह्मांडाचे संरक्षण आपण करीत आहे इथून लेकरासाठी त्रासपूर्ण माता सोशी वरचेवरी मी लेकरू आपले म्हणून आपण केले खड्यात ते जाऊन भले मोरगावी संरक्षण ऐसीच कृपा निरंतर स्वामी असावी माझ्यावर आताच जाऊन करतो दूर नोकरीवरून ती माझी लायसे बोलता मारुती कौतुक वाटले समर्थप्रती आणि भाषण केले निवृत्ती ते आता अवधारा छेचे वेड्या ती माझीस नको मुळीस काढूस नोकरीवरून घास त्याचे वरम सांगतो तुला ती माझी नोकरी इमानी खड्यात गाडवे पाहुणे दुःखी झाला असे म्हणी
तेव्हाच जाणिले रात्रीची हकीकत तुला सांगावया प्रत आला होता भीत भीत सकाळी ना तुझकडे तै तू म्हणाला असं त्याला मी जातो आहे शेगावला उद्या सकाळी फळ्याला येऊन या पाहिलं ऐसे गुरुवचन ऐकिले मारुतीशी चोज झाले पहा संतांचे कर्तृत्व भले कैसे आहे अगाध गाडवे खळ्यात पडलेली कोणी न त्या सांगितली ती अंतर्ज्ञाने जाणली गजानने श्रोते हो. शके 1816 महाराज बाळापुराशी असता गोष्ट झाली ऐसी ती थोडकी सांगतो. तेथे सुकलाल बन्सीलालाची एक बैठक होती साची. त्या बैठकीसमोर महाराजांची स्वारी बसली आनंदात मूर्ती अवघी दिगंबर रस्ता नव्हती तिळभर त्या पाहुणं भाविक नर नमन करून जात होते. तो होता हम रस्ता बाजारपेठेचा तत होता. त्या पंथाने जात होता एक पोलीस हवालदार. नाव त्या हवालदाराचे नारायण आसराजी होते साचे. समर्थ पाहुणं डोकी त्याची फिरून गेले तात्काळ. तो म्हणे हा नंगा धूत मुद्दाम बसला पंथात साधून हा बोधू सत्य त्याची उपेक्षा न करणे बरे ऐसे बोलून जवळी गेला अद्वा तद्वा बोलू लागला. लाज कैसी नाही तुझला नंगा बसतोस रस्त्यावरी हे घे त्याचे प्रायचित्त तुला मी देतो आज येतो ऐसे बोलून स्वामी व्रत मारू लागला छडीने वड पाठपोटावरी उठते झाले नेदारी परीन हवालदार आवरी मारता हात आपला ऐसे ते तेव्हा पाहून एक गृहस्थ आला धावून आपल्या दुकानामधून हुंडीवाला ना मजाचे. तो म्हणे हे हवालदारा तू विचार काही कर उगीच सत्पुरुषावर हात टाकणे बरे नव्हे. काकी संताचा कैवारी एक आहे श्रीहरी वड त्यांच्या पाठीवरी उठले ते का न दिसते तुला. या कृत्याने तुझा अंत जवळी आला अत्यंत आजारीच मोडतो पथ्य मरवाया कारणे तेच तू आज केले हे न काही बरे झाले अजून तरी उघडी डोळे माफी माग गुन्ह्याची. हवालदार म्हणे माफीचे कारण मसेन मागण्याचे कावड्याचे शापीसाचे काय ढोरे मरतील. हा नंगा धूत हलकट बसला पाहून बाजारपेठ तोंडाने गोष्टीच आवट अचाट ऐसा करीत हा ऐसा ढोंग्याला मारणे ईश्वर जरी मानतील गुन्हे तरी मग न्यायाकाराने जागाच नाही राहिली. तेच पुढे सत्य झाले. हवालदार पंचत्व पावले त्या बाळापूर नगरीत भले आपण केलेल्या कृत्याने एका पंधरवाड्यात हवालदाराचे अवघे आप्त होते झाले भस्मीभूत एका साधूस मारल्याने. म्हणून अवघ्या लोकांनी साधू समोर जपून वागावे प्रत्येकाने खरे कडेपर्यंत. नगर जिल्ह्यात संगमनेर प्रवरा नदीचे काठावर एक गाव अति टुमदार त्याचे वर्णन करविना अनंत खंदे नावाचा कवी जेथी झाला साचा तेथील हरी जाखड्याचा एका तुम्ही वृत्तांत हा हरी जाखडी माध्यमातील होता यजुर्विधी ब्राह्मण गावोगाव फिरून पोट आपुले भरीत असते. तो फिरत शेगावासी आला समर्थ दर्शनासी बसता झाला पायापाशी श्री गजानन स्वामीच्या. तो हजारो घेती दर्शन कोणी ब्राह्मण भोजन कोणी खडी साखर वाटून नवस केलेला फेडीती. तई हरी म्हणे चित्तासे हा केवढा ज्ञानराशी येऊन या पायापाशी विनमुख जाणे भाग मला. काकी दैव खडतर माझे आहे साचार निव्वळ पर्वत खडकावर हरळ उगवेल कोठून आज अन्न मिळाले उद्याचे कुणी पाहिले ऐसे करीत संपले दिवस माझे आजवर संग्रहाची नाही धन शेतवाडा मळा जाणं मी ना मुडीच विद्वान मला कन्या कोण देईल. हे स्वामी गजानना सच्चिदानंद दयागणा संसार सुखाची वासना जाहाली म्हणे बलवत्तर ते तू पूर्ण करावी मुले लेकरे मला द्यावी प्रथम बायको मिळावी कुलीन आज्ञाधारक ऐसे जो इच्छे मनात तोच त्याच्या अंगावर तर थुंक ते झाले सद्गुरुनाथ इच्छेच त्याच्या जाणून. ह्या हरी जाखड्याने बावच्या मागला मजकारे म्हणून आले थुंकणे या मूर्खाच्या अंगावर. संसारापासून सुटावया लोक भजती माझ्या पाया याने इथे येऊन या संसार सुख मागितले. पहा जगाची रीत कैसे अवघेच इच्छिते संसारासी सच्चिदानंद श्री हरीसी पाहण्याना कोणी तयार ऐसे आपण असे बोलले. पुन्हा जाखड्याचे पाहिले जे जे तू इच्छिले सांप्रतकाळी मनात तेथे अवघे होईल पूर्ण. पुत्र पौत्र तुझ लागून होतील संग्रहासी धन तेही थोडके राहील. जा आता परत घरा सुखे करी संसारा करीत असावा परमेश्वरा आठव वेड्या विसरू नको ऐसे तयासे बोलून प्रसाद म्हणून थोडके धन दिले हरी जाखड्याकारांना. लग्न स्वतःचे करावया हरी जाखड्या संगमनेरी सुखी झाला संसारी. महाराजांची वाणी खरी ती कोठून खोटी होईल. ऐसाचा एक निमन कर गोविंदाचा कुमार रामचंद्र नामे साचार ओव्हरसियरच्या हुद्द्यावरी बेंद्रे वासुदेव सर्वेअर होता त्याच्याबरोबर. तो आणि निमन कर आली मुकना नदीवरी. हा मुकना नाला डोंगरात आहे सह्याद्री पर्वतात इगतपुरी तालुक्यात बुधहो नाशिक जिल्ह्याच्या वनश्रीती रमणीय अतिथीचे वर्णन करू किती हरिण बालके बागडते निर्भयपणे काननात. फलभारी तरुवर वाकले असते अपार वन्य पशु फिरती स्वैर
बिबट लांडगे ते ठाया असो या मुकण्या नाल्यापाशी जवळ एका खोऱ्यासी एका जलाचे प्रवाहासी कपिलधारा नाम असे. तेथे प्रत्येक पर्वणीस भाविक येथे स्नानास लौकिक याचा आसपास तीर्थ म्हणून पसरला असे. असो एका पर्वणीसी निमूनकर गेले स्नानासी. योगाभ्यास थोडा यासी येत होता विविध होतो पूर्ण व्हावा म्हणून इच्छित होते. त्याचे मन गोसावी वैराग्या लागून पुसू लागला. तेथल्या नाही नाही माहीत मात ऐकू ये सर्वत्र. त्याने निमूनकर चित्तात हताश पूर्ण झाला. काय करू देवा आता मला योगाभ्यास शिकविता कोठे भेटेल तत्वता ती कृपा करून सांगणे. तो कपिलधारेवरी एक पुरुष देखील अधिकारी ज्यांचे हात गुडघ्यावर येऊन सहज लागले. हा उंच बाधा मुद्रा शांत बसला होता ध्यानास्त. त्यास घातले दंडवत निमूनकराने अष्टांगीसी. बराच वेळ झाला जरी योगीनं काही बोले परी अस्तमानाची वेळ खरी समीप येऊ लागली. हो पोटीना अन्न तिळभर बिराड राहिले बहुदूर कपिलधारेची धरून निरदुंब्यात गोसावी निघाले. तै निमूनकर म्हणे समर्था अंत माझा किती पाहता ठाऊक असल्या योगगाथा मशी काही शिकवा हो. तो अखेर अस्तमानी बोलत झाले. कैवल्यदाने हा चित्रपट घेऊन जा आपुले काम करी. षोडाक्षरी त्यावर मंत्र लिहिला आहे थोर. त्याचा वाणीने निरंतर जप आपल्या करावा. मंत्र प्रभावे थोडा बहुत योग येईल तुझ प्रत. योग मार्ग हा अत्यंत कठीण आहे सर्व योगामध्ये. गोगलगाय शेप किडा हिमालयानं देईल वेडा. सागरीचा शिप किडा मेरू पर्वतानं जाय कधी. नेटाचा केला यज्ञ ब्रह्मचर्य सांभाळून येतील 10-5 आसन नव्हती केल्यावर जा पुढे न विचारी मला. हा घे देतो प्रसाद तुला. ऐसे बोलून उचलीला एक तांबडा खडा करे. तो देऊन या मजसी गुप्त झाले पुण्यराशी. तेच पुढे नाशिकाशी गंगेवरी भेटले. त्या पाहुणे निमूनकर गेले धावत साचार. शिर ठेवून पायावर प्रश्न त्यासी ऐसा केला. महाराज माझा कंटाळा का हो आपणच का केला. आपल्या नावगावाला न सांगताच गेला की. महाराज डोळे वटारून बोलत झाले. त्या कारण तांबडा खडा देऊन नाव माझी कथिले म्या. नर्मदेचा गणपती तांबडा असो तो निश्चिती. तू मूळचाच मूढमती रहस्य त्याचे न जाणिले. म्हणून त्याचे गुढ तुला पडते झाले जाण मुला. मी राहतो शेगावला. गजानन हे नाव माझे. धुमाळ सदनापर्यंत चाल माझ्या समवेत. पुन्हा भेटी तुझ व्रत होईल माझी ते ठाया. ऐसे बोलून निघाले महाराज. रस्त्यात गुप्त झाले. भिरी पाहू लागले चहूकडे निमूनकर. कंटाळून अखेरी धुमाळाच्या आले घरी. तो गजानन महाराज ओसरीवर बसले ऐसे पाहिले. मौनेच करून वंदन कथिले धुमाळा कारण. कपिलधारेपासून जे का झाले इथवर ते ऐकून धुमाळाला अतिशय आनंद झाला. तो म्हणे योगी राजाला वान कशाची सांग मज. हे अवघ्या समर्थाची खान निसंशय आहे तसाची. सार्वभौमपदाची त्यांच्या पुढे न किंमत. जो तांबडा खडा तुसी दिला तो ठेवून वाटासी करणे पूजा अर्चिसी सद्वावे निरंतर. योगाभ्यासही समोरे त्या खड्याच्या आदरे करी. त्याच्या कृपेने काहीतरी योगाभ्यास येईल. तेच पुढे झाले सत्य. योगाभ्यास थोडा बहुत आला निमूनकरा प्रत्यष्टी गजानन कृपेने. एक शेगावचा रहिवासी तुकाराम कोकाटे परियसी. त्यांची संतती यमसदनाशी जाऊ लागली उपजताच. म्हणून त्याने समर्थाला एकदा नवस ऐसा केला. जरी देशील संततीला दीर्घायुष्य गुरुराया तरी एक मुलगा त्यातून तुला करीन अर्पण. मनोरथ त्याची पूर्ण केली श्री गजानन स्वामींनी. 2-3 मुले झाली परी नवसाची न राहिली आठवण. तुकारामा भली संततीच्या मोहाने. तो थोरला मुलगा नारायण रोग झाला त्या कारण औषधोपचार केले जाण परीना आला गुण काही. नाडी बंद होऊ लागली नेत्राची. ती दृष्टी थिजली. दुगदुगी मात्र उरली होती त्याच्या छातीला. ती स्थिती पाहून तुकारामा झाली आठवण नवस केल्याची ती जाण. एकदम त्या समयाला तुकाराम म्हणे गुरुराया हा पुत्र माझा वाचलिया अर्पण करीन सदया सेवा तुमची करण्यास. ऐसा वचनबद्ध होता क्षणी नाडी आली ठिकाणी. हळूहळू नेत्र उघडून पाहू लागला बाल तो. व्याधी बरी झाल्यावर तो नारायण नामे कुमार आणून सोडला मठावर. नवस आपला फेडावया. तो नारायण अजूनही आहे त्या ठिकाणी. बोललेला नवस कोणी महाराजांचा चुकवू नये हेच सांगण्या लोकांप्रत नारायण आहे जिवंत. शेगावी त्या मठात संत चरित्र ना कादंबरी. असो पुढे आषाढ मासी महाराज गेले पंढरीसी. घेऊन हरिपाटलासी विठ्ठलासी भेटावया. जो सर्व संतांचा ध्येय विशेषाचा जो कल्पतरू भक्तांचा कमलनाभ सर्वेश्वर. जो जगदाधार जगतपती वेद ज्यांचे गुण गाती. जो संतांच्या वसे चित्ती रुक्मिणीपती. दयाघणा पंढरीस आले गजानन. चंद्रभागेची केले स्नान गेले घ्याया दर्शन पांडुरंगाची राऊडी. हे देवा पंढरीनाथा हे अचित्य अदया समर्था. हे भक्त परेशा रुक्मिणीकांता एक माझी विनवणी
तुझ्या आज्ञेने आजवर ब्रह्मन केले भूमीवर, जे जे भाविक होते नर त्यांचे मनोरथ पूर्ण केले. आता अवतार कार्य संपले, हे तू जाणसे वहिले. पुंडलिका वरदे विठ्ठले, जाया आज्ञा असावी देवा. मी भाद्रपद मासाची जावया इच्छितो वैकुंठासी, अक्षयीचे राहावयासे तुझ्या चरणासने द्यायचे. करुण विनवणी समर्थाने जोडिले पाणी, अश्रू आले लोचनी. विरह हरीचा सहावेना, हरी पाटील जोडून हाता पुसू लागला पुण्यवंता. अश्रू का हो सद्गुरुनाथा, आणिले लोचनी वेळा. किंवा मी काही सेवेला चुकलो आहे दयाळा, म्हणून आपणा खेद झाला ते सांगायला. हे महाराज म्हणाले. त्यावर हरी पाटलाचा धरून कर, सांगितले तरी न कळणार त्याचे वर्म बापा तुला. तो विषय खोल भारी, तू न पडावे त्या भितरी. इतकेच सांगत श्रवण करी, संगत माझी थोडी असे. चाला आता शेगावला तू आपल्या ठिकाणाला, पाटील तुमच्या पाटील वंशाला काही न कमी पडेल. पंढरीचे मावदे केले शेगावा माझी भले, चित्तचिंतेने व्याप्त झाले मात्र हरी पाटलाचे. तो म्हणे मंडळीस महाराज बदले, पंढरीस संगत राहिली थोडे दिवस माझी विठ्ठूच्या राऊडी. पुढे श्रावण मास गेला, क्षीणता आली तनूला. पुढे भाद्रपद मास आला. काय झाले ते ऐका. गणेश चतुर्थीच्या दिवशी महाराज म्हणाले अवघ्यासी, आता गणपती बोलवण्यासी यावे तुम्ही मठात. कथा गणेश पुराणात ऐशापरी आहे ग्रथित. चतुर्थीच्या निमित्त पार्थिव गणपती करावा, त्याची पूजा अर्चा करून नैवेद्य करावा, समर्पण. दुसऱ्या दिवशी विसर्जन बोलवावा जलामध्ये. तो दिवस आज आला, तो साजरा पाहिजे केला. या पार्थिव देहाला तुम्ही बोलवा आनंदे. दुःख न करावे एकेचित, आम्ही आहो येथे स्थित. तुम्हा सांभाळण्याप्रती सत्य, तुमचा विसर पडणे नसे. हे शरीर रस्तापरी बदलणे आहे निर्धारी, ऐसे गीताशास्त्रांतरी भगवान बदला अर्जुना. जे ब्रह्मवेत्ते झाले त्यांनी असेच केले, शरीर रस्तासी बदलिले. हे काही विसरू नका. चतुर्थीचा अवघा दिवस आनंदा माझी काढीला खास. बाळाभाऊचे धरिले करास, आसनी आपल्या बसविले. मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीचा अंतर करू नका. कदा मज लागी विसरू नका, मी आहे येथेच. ऐसे भाषण करून योग्य रोधीला असे प्राण दिला मस्तकी ठेवून. त्या महात्म्य पुरुषाने शके 1832 साधारण नाम संवत्सरास भाद्रपद शुद्ध पंचमीस गुरुवारी प्रहर दिवसाला प्राण रोधीला. शब्द केला जय गजानन ऐसा भला, सच्चिदानंदी लीन झाला शेगाव माझरी. देहाचे ते चलनवलन पार गेले मावळण. स्वामी समाधीस्थ पाहून लोक हळूहळू लागले, पुकार झाली गावात. स्वामी झाले समाधीस्थ, ऐसे एकता मात. हृदय पिटती नारी नर. गेला साक्षात्कारी, चालता बोलता श्रीहरी. गेला कैवारी आज दीनजनांचा. गेला आमचा विसावा, गेला आमचा सौख्य ठेवा. विझाला हा ज्ञानदिवा कालरूपी वाऱ्याने. अहो गजानन स्वामी समर्थ, आता आम्हास कोण त्राता. कार्य इतक्यात पुण्यवंता गेला आम्हा सोडून. मार्तंड पाटील, हरी पाटील, विष्णूचा पंकटलाल, ताराचंद्र प्रेमळ भक्त स्वामीचा जो असे. श्रीपतराव कुलकर्णी मठा माझे जमले जाणे. विचार केला अवघ्यांनी ऐशारती श्रोते हो. आज आहे पंचमीचा दिवस. समाधी न द्या स्वामीस, हाडोपाळीच्या लोकांचं येऊ द्या हो दर्शना. आता पुढे ही मूर्ती लोकणार आहे निश्चिती. अस्तमानापर्यंत ती लोकांची ती वाट पहा. ज्यांच्या नशिबी असेल त्यांना दर्शन घडेल. नका करू आता वेळ जासूद धाडा चोहीकडे. गोविंद शास्त्री दोन गावचे एक विद्वान होते साचे. ते बोलिले आपुल्या वाचे, सर्व लोकांस येणे रीती. त्याच्या आवडत्या भक्तासी ते दर्शन देतील निश्चयसी. तोपर्यंत प्राणाची मस्तकी धारण करतील. त्यांची प्रचिती पाहावया नको कोठे लांब जाया. पहा लोणी ठेवण्या एदवा मस्तकी स्वामीच्या. लोणी ठेवीचा शिरावरी ते पगडू लागले निर्धारी. जो तो त्याचे कौतुक करी बल हे योगशास्त्राचे. तो प्रकार पाहता गोविंद शास्त्री झाला बोलता. एक दिवसाची काय कथा, हे राहतील वर्षभर निसंशय ऐशारी स्थितीत. परी हे करणे अनुचित आवडते अवघे आलिया भक्त. समाधी द्या स्वामीला, ते अवघे असं मानवले. स्वामी पुढे आदरे भले भजन त्यांनी मांडिले. हजार टाळ जमला हो दूरदूरच्या भक्तांप्रत. स्वामी जाऊन स्वप्नात आपल्या समाधीची माता कळविते झाले विभूत हो. तया ऋषी पंचमीला अपार मेळा मिळाला लोकांचा तो शेगावाला. घ्या दर्शन स्वामींचे. रथ केला तयार, दिंड्या आल्या अपार. सडे घातले रस्त्यावर गोमयाचे. बायांनी रंगविल्या नाना परी. काढू लागल्या चतुर नारी. दीपोत्सव झाला भारी त्या शेगाव ग्रामाला. मूर्ती ठेविली रथात, मिरवणूक निघाली आनंदात. रात्रभरी शेगावात तोन थाटवर नवे वाद्यांचे नाना प्रकार. दिंड्या
दिंड्या मिळाल्या, अपार होऊ लागला भजन गजर, विठ्ठलाच्या नावांचा तुळशी बुक्का गुलाल फुले, भक्त उधळू लागले, फुलांखाली झाकून गेले. श्री गजानन महाराज बर्फी पेड्यास नाही मिती, लोक वाटेती खिरापती, कित्येकाने रथावरती रुपये पैसे उधळले. ऐशी मिरवणूक रात्रभर निघाली, शेगावी निघाली. अखेर उदयास येता दिनकर परत आली. मठात समाधीच्या जागेवरी मूर्ती नेऊन ठेविली, खरी रुद्राभिषेक केला वरी. अखेरचा देहाला पूजा केली, पंचोपचार आरती उजळली. अखेर भक्तांनी केला नाम गजरा गजाननाचे नावाचा. जय जय अवलिया गजानना, हे नरदेहधारी नारायणा, अविनाश रूपा आनंद घना, परतपरा जगतपते. ऐशा भजना भीतरी मूर्ती ठेविली आसनावरी, उत्तराभिमुख साजिरी शास्त्र मार्गाप्रमाणे. अखेरचे दर्शन अवघ्यांनी घेतले जाणं. जय स्वामी गजानन ऐसे मुखे बोलणं, मिठ अकर्जा अबीर यांनी ती भरली गारा. शिळा लावून केले द्वार बंद, भक्तांनी शेवटी 10 दिवसपर्यंत समाराधना चालली. तेथ घेऊन गेले असंख्यात लोक स्वामीच्या प्रसादा. खरोखरीच संताचा अधिकार तो थोर साचा, सार्वभौम राज्याचा पाड नाही त्यांच्या पुढे. स्वस्ती श्री दासगण विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ, भाविका दाव सद्वत भक्ती हरीची करावया. शुभम भवतु श्री हरिहरापरणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 19 अध्याय समाप्त.